विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपण जंगली वनस्पती संदर्भात माहिती बघणार आहोत। तिचं नाव आहे अर्जुन। अर्जुन वृक्षाची सगळ्यांना माहिती असेल आणि अर्जुन म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय, अर्जुन छालीचा उपयोग आपण कसा करायचा या संदर्भात पुढील व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघूया। कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलवरील मागील शेती व शेतीपूरक उद्योगाविषयीचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतीलच। त्यामध्ये सिरीज वाईज चालत असलेले प्राध्यापक श्री विनायक ठाकूर सरांचे वनौषधीवरचे 1 ते 5 भागही तुम्ही बघितले असतीलच आणि न बघितल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक्स दिलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये निसर्गाने दिलेल्या एका अमूल्य व बहुगुणी औषधी वृक्षाबद्दल आपण माहिती घेणार आहोत। त्याचं नाव आहे अर्जुन। टर्मिनेलिया अर्जुना हे वनस्पतीशास्त्रीय नाव असलेल्या कॉर्बेटेसिस कुळातील या वृक्षाचं अर्जुन हे संस्कृत व मराठीत नाव आहे आणि हा वृक्ष मनुष्यवर्गासाठी एक वरदान आहे। या झाडाचा बऱ्याच जणांना परिचय नसल्यामुळे त्याच्या औषधी गुणांनाही ते अपरिचित आहेत। अशा या अर्जुन सालीचे आपल्या आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत ते पाहूया। आज घराघरात अनेक जण उच्च रक्तदाब व मधुमेह या रोगाने पीडित आहेत। त्यांनी या अर्जुन झाडाच्या सालीचं चूर्ण किंवा काढा करून नियमित घेतल्यास रक्तदाब व मधुमेह नियंत्रणात येण्यास मदत होते। हृदयाला पंपिंग करण्याच्या रक्तातील थक्का बनवणाऱ्या कोशिका जमणे थांबवू शकते, म्हणजेच कोलेस्ट्रॉल कमी करते। रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास अर्जुन साल खूपच उपयोगी असल्याचे संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे। पोटातील अल्सरसाठी अर्जुन साल घेतल्यास त्रास कमी होतो। अस्थिभंग बरे करण्यासाठी अर्जुन सालीची पेस्ट लावल्यास तुटलेले हाडही बरे होते। अर्जुन साल अँटीऑक्सिडंट म्हणून शरीरात काम करते व व्हिटॅमिन ए, सी आणि ईचे प्रमाण वाढवते, त्यामुळे कांती सुधारते व त्वचाविकारही बरे होतात। मधुमेह कमी करण्यासाठी अर्जुन एक उत्कृष्ट औषधी आहे। हायपोग्लायसिमिक हे रक्तशर्करा कमी करणारे एन्झाईम्स यात आहेत। खोकल्यासाठी अर्जुन साल लक्षणीय आराम देते। मित्रांनो, अर्जुन झाडाला कोकणात ऐन असे म्हणतात किंवा ऐन असं म्हणतात आणि या अर्जुनाचे 2 प्रकार आहेत। म्हणजे पहिला जो प्रकार आहे तो काळा ऐन आणि दुसरा आहे तो पांढरा ऐन। आणि त्या पांढऱ्या ऐनाला लोक इथं न्हय ऐन म्हणतात, म्हणजे नदी किनाऱ्याला भेटतो म्हणून न्हय ऐन। आणि हा नदी किनाऱ्याला भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे पांढऱ्या रंगाची बॉडी असलेला आणि साल काढल्यानंतर आत हिरवा आणि बाहेर करड्या रंगाची साल असा असलेला आपल्याला तो दिसतो। आणि हा ऐन म्हणजे पांढरा ऐन हा औषधी मानला जातो, तर काळा ऐन हा लाकडासाठी वापरतात, म्हणजे त्याच्यापासून दरवाजा, खिडकी किंवा फर्निचर किंवा घरासाठी वापरला जातो। हा जो न्हय ऐन आहे तो औषधासाठी इतका प्रसिद्ध आहे की याच्यापासून जे गुणधर्म काय ते वर तुम्ही ऐकले असतीलच। आता पण घरच्या घरी म्हणजे तुम्ही असे जर झाड तुम्हाला दिसतं की तुमच्या आजूबाजूला 100% असणार, या नदी किनारे जाऊन तुम्ही अशा झाडाची साल काढून घरच्या घरी स्वस्त किंवा फुकट आपण चूर्ण कसं बनवायचं ते आपण बघूया। आणि तुम्ही आरोग्य म्हणजे आजारी असा किंवा निरोगी असा, तुम्ही दोघांनी खाल्लं तरी काही फरक पडत नाही, त्यामुळे आपल्याला हेल्थ ही चांगलीच राहते। मित्रांनो, अर्जुन साल खाल्ल्याने कोणतेही दुष्परिणाम तर नाहीच, पण तो सकाळी या झाडाची साल जर काढली आणि ही साल सावलीत आपण 4 ते 6 दिवस जर वाळवली आणि नंतर हातोडीने, म्हणजे ही वाळल्यानंतर मग एकदम कडक बनते आणि अक्षरशः म्हणजे पिष्टासारखी तयार होऊ शकते। हातोडीने जर त्याला किंवा वरवंट्याने आपण त्याला जर बारीक केली आणि मग आपण घरच्या मिक्सरला लावून जर त्याची पावडर केली, तर ही पावडर तुम्ही जर संध्याकाळी पाण्यात फुगून सकाळी जर 1 पेला पाण्यात उकळून जर नंतर मग चहासारखा अर्क करून तो त्याच्यात गुळ किंवा मध जर घालून तुम्ही जर सकाळी अंशपोटी जर खाल्ली तर बऱ्याच आजारांवर ही गुणकारी ठरते। बाजारात अशा प्रकारचे जे काढे किंवा ही जी चूर्ण आहेत ती मिळतात, पण तुम्ही जंगलात जाऊन किंवा आजूबाजूच्या तुमच्या या ऐनाच्या झाडाची साल काढून तुम्ही जर आणली तर हे सगळं तुम्हाला फुकट मिळेल आणि तुम्ही सहज वापरू शकता किंवा खाऊ शकता। पैसे घालवण्यापेक्षा म्हणजे यातला आधी पहिली ओळख करा, एखाद्या डॉक्टरचा किंवा वैद्याचा सल्ला घ्या आणि तदनंतर तुम्ही हा खायला सुरुवात करा की खाऊ शकता। त्यामुळे ही पावडर 1 चमचा घेऊन 1 पेला पाण्यामध्ये गॅसवर जर आपण उकळून निम्मे होईपर्यंत जर उकळून जर मग गाळून पिल्यास फार गुणकारी तर आहे आणि आयुर्वेदिक पण आहे। त्यामुळे अशा या अर्जुन झाडाविषयी आपण बरीच माहिती बघितली। हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।